तर तुम्ही बघा ही अखेर आपली पूर्ण होळी संपलेली आहे आणि गावातील सर्व गावकरी, पुरुष, लहान मुले, आजोबा, वडीलधारी माणसं या होळीच्या उत्सवामध्ये सहभागी झालेले होते आणि आनंद उत्सवात ही आमची सूत्रकार बेंडकपाड्याची होळी संपन्न झाली। आमच्या गावाच्या या होळीचा मान हा बेंडगाव कुळातील कुटुंबियांना असतो आणि बेंडगाव कुळांची ही होळी अशी सांगितलं जातं। हा जो दिसतोय तो माझा काका आहे, होळीमध्ये फुल धमाल आहे त्यांची। आणि एक परंपरा आमच्या या गावामध्ये आहे की होळी जाळल्यानंतर माणपान या होळीला दिला जातो। मग ताडी असेल, कंडा असेल, होळीच्या भोवताली ती साठली जाते आणि त्यानंतर जे प्रत्येकाच्या घरी बनवलेले तांदळाचे लाडू घेऊन आणले जातात आणि होळीच्या भोवती फेकले जातात। नारळ या होळीमध्ये फेकले जातात आणि या होळीच्या माध्यमातून गावात, पाड्यात जे काही संकट येतात, दुःख येतात, ती या होळीच्या माध्यमातून पूर्ण जाळून एक पॉझिटिव्ह वातावरण तयार व्हावं या हेतूने का असना ही होळी आमच्या गावात दरवर्षी होळीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केली जाते। आमचे सूत्रकार बेंडकपाडाची होळी पेटवायची तयारी पानगा बनवून तयार केला जात आहे ना। आता घडीभर राहून ना होलेचा खांब आणा जाण, सगळं गावकरी हलू जमा लागला हा होलेचे मालात ना। आमच्याकडं तर होलेचे खांबाला पानगा, पलसाचं फूल, सावरीचं फूल, पापड्या असं बांधत ना मग होली पेटवत। होली पेटवाया खजोर आणेला हा, तुरी आणेला हा, करशोड आणेला हा ना। इकड तिकडशी काही ढुंग, कचऱ्याचे ढुंग आणेला हा ना। जे होली पेटवती तर ही सगळी होली रचून ये करशोड, ये तुरी, ये ढुंग होले ठेवून ना मग आमच्याकडची होली पेटवजल। तुम्हाला मी सांगला सुरुवातीलाच काय आमच्याकडं होलीत पानगाव बांधायला ग, तर पानगा जो बनवजय तो सीनावरूच भुजय, त्याच्याकरता यो सीनावर भुजला हा एक पानगा ना। आता दुसरा पण पानगा सीनावरूच भुजजल। आता आमचे सूत्रकार बेंडकपाडचं ढोलवालं ना भगत होलेचा खांब आणाया जात हा, नाचत गाचत ढोलाचे तालात होलेचा खांब घेऊन येती। तर होलेचा खांब आणाया हे सगळेजण आता होलेचा खांब जिचे नांगेल हवा तथा आणाया जात आहा। आपल्या गावात रांडेमोडीची आहे, दुखेसाठी आपल्याला दूर करायचे आहे। होळीचा खांब काय त्याला खांब सांगत काय नाही, आम्ही खांडता खांब खांडला आहे। पानग बनवून सगळी तयारी केली आहे। आता सगळं गावकरी खांब आणायची वाट नागत हा। ये नगा सावरीचं फूल, पलसाचं फूल, पापड्या, 2 पानग ना, ज्या काही सामान लागत त्या सगळा सामान रेडी करून ठेवला आहे गावकरी ही। आता जे भगत ना ढोलवालं होलेचा खांब आणा जातेला हा, ते थोड्याच वेळा तो खांब घेऊन येते ना मग होलेचा मानपान केला जाईल, होलीची पूजा अर्चा केली जाईल ना मग होली रचून होली पेटवजल। भगताही होलेचा खांब नाचवत गाजवत आता आणला आहे
यो होलेचा खांब आता होलेचे भोवतशी चारदा फिरवजल ना मंगा होलेचा मानपान केला जल ना ये होलेचे खांबालं जो काही पानगा बनवेला आहे, कोंबड्याचा पिलू आहे, पापड्या हा, सावरीचे फूल हा, पलसाचं फूल हा, कांड्या आहे, त्या सगळ्या गोष्टी ते होलेचे खांबाला बांधती ना आता यो 4 वेळा खांब होलेचे भोवतशी फिरवला जात आहे. तो सगळा फिरवून झाला काय मंगा होलेची पूजा अर्चा केली जात आहे. नंगा आता यो होलेचा खांब तो होलीत ठेवून ना चारदा असा पालट जल त्याच्यावर नंतर होलीचे खाडीत भगत उतरती, पुंजल्या पाडती ना आपलं निसर्ग देवाला साक्षी ठेवती काय देवाहू आजशी ये गावाचे माणसाला धक्कावारा लागून दिसू नको, जे काही संकट येते तू तुझ्यावर घेऊन ते दूर करजो अशी निसर्ग देवाला प्रार्थना केली जाईल. रांडेमोडीचं आज काम झालं आहे. भविष्यवाला येईल खालच्या खाल करतो, वरच्यावर खालचं दूरच्या दूर खालच्या खाल करतो. रांडेमोडीच्या होली आहे आज काही पण भविष्यवाला येईल खालच्या खाल काढतो ना वरच्यावर घालवतो. कोणती दूर जाती रांग येते आपला भविष्यवार खाली नाही पाहिजे, दूरच्या दूर खायला पाहिजे. पाण्यावर नितल दुधावर नितल आपलं गाव नितल व्हायला पाहिजे. तू मला काढशी काय वाल्याचा आवाज पण वाल्याचा हुआ काही पण हुआ पोरी बारा डोरा जातील, खेळून येतील, मजा करतील. बस व्हायला पाहिजे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या सूत्रकार भेंडकपाड्याची होळी आता या ठिकाणी रेडी केली जाते. उंगलत मावलत पहिले जी लाकडं आहेत ती ठेवली जात आहेत. जो खांब आहे तो खांब या ठिकाणी लावलेला आहे आणि आता गावातील सर्व गावकरी पहाडकरी एकत्र येऊन उंगलत मावलत आणि आपली होळी पूर्ण रचताना तुम्ही पाहत आहात. सर्व नवतरुण उत्साहात होळी उत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही पाहत आहात. सर्वजण हिरीहिरीने भाग घेऊन होळी रचली जाते. आता सर्व होळीच्या पारंपरिक गोष्टी झाल्यानंतर काही वेळानंतर आपली ही होळी जाळली जाणार आहे आणि हा आपला होळीचा खांब आहे आणि यालाही पुढे काहीतरी लावलं जाईल ते तुम्हाला दाखवेन. ही सर्व मंडळी उत्साहाने आपली होळी रचताना सर्व गावकरी एकत्र येऊन होळी उत्सव साजरा करताना तुम्ही बघत आहात आणि हा माहोल तुम्ही बघू शकता. बघा अशा प्रकारची आपली होळी तयार झालेली आहे. आता यामध्ये ह्या सर्व गोष्टी या होळीमध्ये टाकल्या जातील. तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आजूबाजूला सर्व गावकरी येऊन वाट बघतायत कधी एकदा आपली होळी पेटली जाईल आणि त्यानंतर होळीच्या भोवती सर्वांच्या घरातून नवीन तांदळाचे बनवलेले लाडू
या होळीवरती फेकले जातील. पण त्याआधी मांडपान दिला जाईल, ताडीची धार फाडली जाईल. पूर्ण होळीच्या भोवती ताडी असेल, जे काय आणले असेल ते साठून त्यानंतर लाडू या होळीच्या भोवती फेकले जातील. तेही आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे. चालेल चालेल काय होच होच दादास. होले होले होले. हा आहे आमच्या होळीत, आमच्या सूत्रकार बेंडकपाड्यातील होळीचा माहोल, उत्सव. आणि या उत्सवामध्ये झालेले हे सर्व नवतरुण सहभागी. आणि जी आपली परंपरा संस्कृती आहे ती अशा होळीच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळते. आणि येणाऱ्या मुलांना ही संस्कृती बघता यावी यासाठी असा हा होळीचा सण. आणि येणाऱ्या पुढच्या पिढींना सुद्धा अशा होळी फायनली आपल्या सूत्रकार बेंडकपाड्याची होळी रेडी झालेली आहे. तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गावातील माहोल तुम्ही बघू शकता. सर्व गावकरी एकत्र येऊन होळीचा हा उत्सव आनंदाने साजरा करताना तुम्ही पाहू शकता. आणि अशी ही होळी फक्त गावाकडे आपल्याला पाहायला मिळते आणि ती आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. आमच्या गावातील होळी सण उत्सव तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट्स करून नक्की सांगा. होळी रेडी झालेली आहे. आता थोड्याच वेळामध्ये होळी जाळलीही जाईल, तेही आपल्याला पुढे पाहायला भेटणार आहे. रातचेच 11 वाजलं ना आमचे सूत्रकार बेंडकपाडची होली पेटवली काय, आमचे पाडायचं प्रत्येक घराची एक बाटले ताडी नाही तर थंडा घेऊन येत ना, प्रत्येक घरात चावलाचं पिठाचं लाडू बनवत ते लाडू घेऊन येत ना. होली पेटवली का होलेचे भोवची मानपान होलेलं देत, ताडी साठत थंडा साठत ना. मग जे काही घरा प्रत्येकाचे चावलाचे लाडू बनवेल ते लाडू घेऊन येत ना. होलेचे भोवची टाकवत ना. कोणी कोणी नारळ पण घेऊन येत ना. ते नारळ ये होलेत टाकत ना. आमचे गावात जो काही संकट येईल तो तू सांभाळून घिजोस, कोणाला धक्कावारा लागून दिजोस नको ना. जो काही निगेटिव्ह एनर्जी आमच्या गावात हवा तो सगळा निगेटिव्ह एनर्जी ये होलेत पेटून जाया पाहिजे ना. आमचा गाव सुखा समाधानात समृद्धात राहा पाहिजे अशी प्रार्थना भगत मंडळी ये होलेचे दिस आमचे पाडित करत. पैसा भी मदद करतो से बोलता आपला अरविंद बाय बेंडिगा दादा.
बारीक संस्कृती आणि या ठिकाणी ढोल वाजत आहेत आणि या ढोळाच्या ताळावरती आमच्या सूत्रकार बेंडक पाड्यातील सर्व गावकरी, ताई मंडळी, आई मंडळी उत्साहात या ढोळावर नाचताना तुम्ही बघू शकता. या ढोळावर नाचण्याची मजाच आगळी वेगळी आहे.